प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नसतं का शिका. प्रेम म्हणजे असतं एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या सुखदुःखात वाटेकरी होणं. पण तुला हे कुठून समजणार मला? कारण तू नेहमी फक्त तुझा विचार करत आलेस. आणि म्हणून ज्या दिवशी तू हे घर सोडून गेलीस ना, त्या दिवशी मी तुला बिलकुल अडवलं नाही. का माहितीये? कारण मला असं वाटत होतं की ज्या दिवशी तुझी चूक तुला लक्षात येईल त्या दिवशी तू निश्चितच आपल्या घरी परत येशील. केवढा मूर्ख होतो ना मी, कारण तू आलीच नाहीस परत. एक गोष्ट लक्षात घ्यायची का, घर हे एकानं बनत नसतं ग. घरातल्या सगळ्या लोकांची खुशी जेव्हा एकत्र येते ना, तेव्हाच घर बनतं. पण तुझ्या नाही लक्षात येणार आहे. मी जेवढा इम्पॉर्टन्स तुला देतो, आपल्या मुलाला देतो ना, तेवढाच इम्पॉर्टन्स मी माझ्या आई वडिलांना सुद्धा देतो आणि देत राहणार आयुष्यभर. भले तू काहीही बोललीस तरी. मग तेव्हा आता पुढचा विचार तू करायचा आहे, कारण निर्णय तुला घ्यायचा आहे. पण निर्णय घेताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तू जो काही निर्णय घेशील ना, तो खूप विचार करून घे. कारण एकदा गेलेली वेळ आणि माणसं परत येत नसतात.